बातमी आहे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता आरपीआय खरात गट यांनी जाहीर केलेल्या आपल्या भूमिकेची गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सचिन खरात यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस जी भूमिका घेईल त्याच्याशी सहमत असणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा घटक पक्ष असल्याने जातीवाद, संविधान विरोधी व लोकशाही विरोधी भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हरवण्याकरिता आमचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा आहे, असे विधान यावेळी सचिन खरात यांनी केले। चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता आरपीआय खरात गट पूर्णपणे राष्ट्रवादीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीला सहकार्य करेल अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली। या पत्रकार परिषदेच्या दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात, शहराध्यक्ष सचिन कांबळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। आम्ही आज माझे जे शहराध्यक्ष आहेत सचिन कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। याच माध्यमातून माझे सर्व कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, जिल्हाध्यक्ष अक्षय चोपडे, स्वप्नील जाधव म्हणून आता युवक अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आत्ताच, तसेच पुणे शहराचे माझे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हर्षद वंशू, आणि आमचे पुणे शहराचं एकदम निश्चितपणे कामाची जी सुरुवात केली आणि काम जोरदार ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे संभाळण्याचं ते राजाभाऊ कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष, आणि राजा मागाड्यांचं नाव काय, रोहिदास मागाडी, हे सुद्धा जोरात काम करत आहेत। सगळेच आहेत, वसंत कोळेकर, विजय पिरंगे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, असे सगळेच कार्यकर्ते आहेत। आणि आता नवीन यांनी जे प्रवेश केला ते रामदास आढारी। रिपब्लिकन पार्टी म्हणजे खरात पक्ष हा राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालत आहे, ते पहिल्यांदा क्लिअर करतो। रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले आंबेडकर, मा जिजाऊ, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीमाई फुले यांचे विचार आमचा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे। आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर आमची या पक्षावर आमची 2014 पासून युती आहे आणि आघाडी आहे। याची घोषणा मुंबईमध्ये 2014ला झाली होती। त्याच माध्यमातून त्यानंतर आम्ही ज्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या, ज्या लोकसभा असू द्या, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, या सर्व पक्षाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला होता आणि आज तागायत विधान परिषदेला सुद्धा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। परंतु आज राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड पोटनिवडणूक होताना दिसत आहेत, कारण मध्यंतरी माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं अकाली परिनिर्वाण झालं आहे, याचं सगळ्यांना दुःख आहे। परंतु या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे, तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून आमची जी या पक्षाची भूमिका आम्ही आज मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आमचं स्पष्ट मत आहे की राज्यामध्ये जे सरकार आलेलं आहे हे सरकार गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराने चालत आहे। त्यामुळे आमचा पक्ष हा फुले आंबेडकर विचाराला मानतो आणि त्याच विचारावर चालतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जी भूमिका घेईल ती आम्हाला पूर्णपणे मान्य आहे। आम्ही पूर्णपणे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करत आहोत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। मी सुद्धा आणि माझा पक्षसुद्धा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याकारणाने आम्ही सुद्धा महाविकास आघाडीचा म्हणजे आदरणीय अजितदादा पवार जो निर्णय घेतील की महाविकास आघाडीला कोणत्याही पक्षाला जर उमेदवारी दिली आदरणीय अजितदादा पवार यांनी, तर आम्ही पूर्णपणे रिपब्लिकन पार्टीमध्ये खरात पक्ष जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं पूर्णपणे उमेदवाराला पाठिंबा देऊन सक्रियपणे त्या उमेदवाराला निवडणूक आणण्याचं आम्ही काम करणार आहोत। आज राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची युती आघाडी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेली आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे। याचं स्वागत आम्ही मनापासून करत आहोत, कारण येणाऱ्या काळामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज,
संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांचा जर विचार मजबूत करायचा असेल तर महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे आमचं मनापासून इच्छा आहे की रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांचा विचार जर मजबूत व्हायचा असेल तर महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर जी युती केलेली आहे याचं पूर्ण मनापासून आम्ही स्वागत करत आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस होते त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशन हा नावाचा पक्ष होता. त्यावेळेस 1952ला जी पहिली निवडणूक झाली भारतामध्ये त्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भारतामध्ये खासदार आणि आमदार निवडून आले होते बाबासाहेब आंबेडकर असताना. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांना या पक्षाचं रूपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये करायचं होतं आणि सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना नाहीर वर्गाला घेऊन एकत्र वंचित शोषित घटकाला एकत्र घेऊन तो पक्ष भारतामध्ये वाढवायचा होता. परंतु त्या माध्यमातूनच बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष बाबासाहेबांना स्थापन करायचा होता. परंतु त्याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं मध्यंतरी 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले, सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर या पार्टीची स्थापना महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील जे वंचित शोषित समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या पक्षाची स्थापना केली 3 ऑक्टोबर 1957 साली. त्यानंतर पहिले एन शिवराज हे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर तुम्हाला सगळं माहीतच आहे की काय नेमकं झालं पक्षाची अवस्था. आणि परंतु ज्यावेळेस 57ला इलेक्शन झाली दुसरी निवडणूक झाली त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे 9 खासदार होते आणि प्रत्येक राज्यामध्ये हा पक्ष आमदार होते. परंतु तदनंतर असं काही होताना दिसलं नाही. परत मध्यंतरी 1998मध्ये सर्व एकत्रीकरण झालं आणि 96ला आणि 98ला काँग्रेसबरोबर युती करून 4 खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय आठवले साहेब, आदरणीय कावडे साहेब आणि आदरणीय गवई साहेब हे निवडून आले, सगळ्यांना माहीतच आहे. तर आमचं एवढं मत आहे की भूमिका आहे की आज भारतामध्ये जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे हे सरकार मुळातच गोळवणकर आणि हेडगेवार यांच्या विचारावर चालत आहे. त्यामुळे आमची विनंती की आज जे RPIचे काही स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पक्ष समजतात, गटतट समजतात, ते पक्ष आज हिंदुत्ववादी पक्षावर युती करताना दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट म्हणाले होते भारताची फाळणी या पुस्तकामध्ये की भारत देशाला हिंदुत्वाचा धोका आहे. कारण समता समानता बंधुत्व हे जर एकत्र ठेवायचं असेल तर हिंदुत्व नको आहे अशी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केली होती. कारण भारत देश हा सर्व धर्म सर्व जातीचा सर्व भाषेचा सर्व प्रांताचा देश आहे. तो एकत्र राहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सर्व धर्म समभाव मानतं. त्यामुळे आज काही गटतट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही विचारात झाल्याचा पक्ष चालवतो आणि हिंदुत्वादी पक्षाबरोबर युती करताना दिसत आहे. ही आंबेडकरी चळवळीची माझं स्पष्ट मत आहे की शोकांतिका आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीचा आणि जो लोकशाहीचा विचार आहे तो आपल्याला पुढे नेणं काढायची गरज आहे. त्यामुळे जो हुकुमशाहीचा विचार आहे या विचाराला आपल्या वैचारिक पद्धतीने विरोध करून यांना सत्तेतून खाली खेचणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे माझं मत आहे की हिंदुत्वादी पक्षावर न जाता उलट सगळ्या RPIच्या जे गटतट आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करतात ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि माझं तर पुढे जाऊन असं मत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, आठवले साहेबांनी सरचिटणीस व्हावं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरुण कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं अध्यक्षपद द्यावं आणि RPI हा पर्याय द्यावा, देशाला पर्याय द्यावा. की RPI बाबासाहेबांची इच्छा होती की नाहीर वर्गाला बहुजन समाजाला एकत्र करून जो सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र तो RPI पक्ष निर्माण झाला पाहिजे ही बाबासाहेबांची इच्छा होती. त्या पद्धतीने आपण RPI हा पर्याय देऊन सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी आमची एक इच्छा आम्ही मांडलेली आहे. तसंच आज भारतामध्ये जर विचार केला तर दलित समाजावर अन्याय अत्याचार खूप वाढलेले दिसत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा शिंदे आणि फडणवीस सरकार आलेलं आहे. तर OBC समाजाची फ्रीशिप मध्यंतरी फ्रीशिप बंद झाली. महामंडळाला जे आदरणीय अजितदादा पवारांनी 1000 कोटी काही महामंडळाला 500 कोटी निधीची तरतूद केली होती ती पूर्णपणे थांबलेली आहे. यातून जो विकास व्हायचा आहे नाहीर वर्गाचा वंचित वर्गाचा तो पूर्णपणे थांबलेच आहे. कालच केंद्र सरकारने अर्थसंकल्प मांडलेला आहे.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष निर्मिती समाज कल्याण खात्याची केली होती की वंचित आणि शोषित समाजाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तसं काही होताना दिसत नाही. विशेष निधीचं तरतूद करून सुद्धा काही ठिकाणी स्पष्टपणे ह्या आपल्याला काही वर्षामध्ये दिसतं की तो निधी दुसरीकडे वळवला जातो. आमचं मत की ते होता कामा नये. तिसरी गोष्ट आहे की आज जी बार्टी जी संस्था आहे त्यातून शेड्यूल कास्ट समाजाचा विकास केला होतो, आदिवासी समाजाचा विद्यार्थ्याचा विकास केला होतो. त्या ठिकाणी सुद्धा फ्रीशिप 980 मुलांची फ्रीशिप बंद झालेली आहे. फक्त 200 लोकांना त्यामध्ये घेतलेलं आहे. तर फडणवीस सरकार साहेबांना मी मागणी करतोय, आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेबांना मागणी करत आहे की पक्षाच्या माध्यमातून जी 980 जी पोरं आहेत ज्यांना बार्टीचं ज्यांनी फ्रीशिपसाठी अर्ज केला आहे, तात्काळ त्या 980 जणांना ती फ्रीशिप मिळावी ही सुद्धा मागणी करत आहे. त्यामध्ये कोणतेही तुम्ही कुठलाही म्हणजे भेद करू नका अशी विनंती पक्षाच्या माध्यमातून करत आहोत. अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगायचं ते सांगितलं. तुम्हाला काय जे प्रश्न जर विचारू वाटत असतील तर विचारू शकता. फक्त एक मांडणी करतो की सरकार आलं आहे, परंतु शिंदे आणि फडणवीस सरकार आलं आहे, परंतु एक महत्त्वाचं की जी रयतेचे राजे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायचं आहे जे समुद्रामध्ये, ते लवकरात लवकर झालं पाहिजे. संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लवकरात लवकर स्मारक झालं पाहिजे. सावित्रीमाई फुलेंचं भिडेवाडामध्ये ते सुद्धा भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. म्हणजे ज्या महापुरुषांच्या नावाने महाराष्ट्र राज्याची ओळख आहे, भारताची ओळख आहे, त्यांचं स्मारक झालं पाहिजे अशी आमची RPI खरात पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत. आणि तुम्ही काय तुम्हाला विचारायचं तर बरं होईल विचारलं तर. एक मुद्दा मांडू का फक्त. एक आमच्या अध्यक्षांच्या मार्फत किंवा मला सुद्धा स्वतःला माहीत आहे, मध्यंतरी मी पुण्यात आल्यानंतर मला काही पत्र आणि पत्रकार परिषदेमध्ये 15 दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पिंपरी चिंचवड जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या मागं काही जागा आहे, त्या ठिकाणी आंबेडकरी समाज, बहुजन समाज मागणी करत आहे की माता रामाईंचं तिथं स्मारक होणं गरजेचं आहे. बरोबर ना. तर तिथं आम्ही त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आणि तात्काळ मी लवकरात लवकर माझ्या कार्यकर्त्यांना सांगून की लवकरात लवकर आयुक्तांची भेट घ्या, शिष्टमंडळाने मागणी करा आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एकत्र घेऊन ती मागणी करावी. आणि मी स्वतः लवकरच या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची लवकरात लवकर या मागणीसाठी भेट घेणार आहोत असं जाहीर करतो. खरं सर, तुम्ही आत्ताच म्हणले की काही दलित संघटना हिंदुत्ववादी संघटनाबरोबर जात आहेत, बरोबर नाही. तसंच तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणतो की प्रकाश आंबेडकर हे त्यांचं स्वागत करतात, असं तिथपर्यंत तुम्हाला वाटतं? नाही, मी मांडणी करताना अशी मांडणी केली की पहिली गोष्ट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अशा पक्षाबरोबर गेले आहे असं आमच्या पक्षाची भूमिका आणि माझी भूमिका आहे. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे यांनी जाहीर केलेलं की माझा पक्ष हा प्रबोधन ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे. त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व, त्यांनी शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही, मंदिरातले फक्त घंटा वाजवण्याचं हिंदुत्व नाही, त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे की प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर पक्ष चालत आहे. उलट एकत्र सगळे हे जे पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत, परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक जर एकत्र आले असेल तर स्वागतच केलं पाहिजे. पण ज्यांचा विचार बंच ऑफ थॉट्सवर चालतो, गोळवणकर, हेडगेवार यांच्या विचारावर चालतो, त्यांना आम्ही हिंदुत्ववादी, ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात. परंतु आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी स्पष्ट मत मांडलं की मी स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे असं त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे. त्यामुळे मी स्वागत करतो आहे. आणि जे पक्ष जे स्वतःला म्हणतात की मी हिंदुत्ववादी आहे, आम्ही त्यांना हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा ते स्वतःलाच हिंदुत्ववादी म्हणतात. जे हिंदुत्ववादी त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे भारत देश हा आमचं असं मांडणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चाललं पाहिजे. सर्व धर्म सर्व जातीचा देश निर्माण झाला पाहिजे आणि आहे संविधानाच्या माध्यमातून. तर कोणी कोणाला एका जातीचं वादी आहोत की एका धर्माचं वादी आम्ही आहोत हे म्हणून घेणं योग्य नाही. नाही, सोयीनुसार माझं मी हे हिंदुत्ववादी संघटनाच म्हणून आज ओळखलं जातं. किती जरी आज काय सांगत असले पण हिंदुत्ववादी कडवट शिवसेना म्हणून आज ओळखलं जातं. आज आपण बातमी गेले 25 वर्ष भाजप आणि शिवसेना एकत्र लढलेले काम केलं.
ठीक आहे तुमच्या समोर ठीक आहे. परत जर होत असेल तर ठीक काय हा दुसरा प्रश्न. आत्ता तुमचा नवीन पक्ष किंवा पक्षाची उभारणी करता येईल असं असताना येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यातून सगळे पक्ष ते स्वतःचं चिन्ह स्वतःची संघटना वाढावी, महानगरपालिकेला काहीतरी 4-2 लोक नगरसेवक यावेत त्या उद्देशाने प्रत्येकजण स्वबळावर लढण्यासाठी प्रयत्न करतात. आज तुम्ही सुरुवातीला तुम्हाला बोलवलं का नाही आम्हाला माहिती नाही, की दादांनी बोलवलं आहे की नाही माहिती नाही. असं असताना दादा आणि महाविकास आघाडी हे एकत्र लढत आहेत. त्यांचं अजून नक्की होत नाही. प्रत्येकजण इथं स्वबळाची भाषा करते. काँग्रेसने स्वतःचे उमेदवार तयार केले, शिवसेनेकडे अजून उमेदवारी मागवत आहेत, ते कॅन्डिडेटला आवाहन करतात. राष्ट्रवादीचे 8-10 लोक आहेत, प्रत्येकजण आपापल्या बाजूने ओढतं. असं असताना तुम्ही अगोदरच कसं काय म्हणता की आम्हाला पाठिंबा आहे, एक दुसरी गोष्ट. आणि असं असताना आज राष्ट्रवादीचे उमेदवार एक ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच आज उमेदवारी फॉर्म भरला आहे. असं असताना नानाबरोबर तुम्ही जाणार का? एक दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला महाविकास आघाडीने चर्चेसाठी बोलवले का, किंवा असं आपण चर्चा करू, महाविकास आघाडी करतो त्या निमित्तानं आपण एकत्र एक उमेदवार देतो, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भात तुम्हाला चर्चेला बोलवलं का? पहिल्यांदा तुम्ही हेच प्रश्न उत्तर देतो. आपापली संघटना वाढण्यासाठी एक हे शेवटचा टोक असतो. महानगरपालिका शेवटचा. पहिलं तुम्हाला प्रश्न उत्तर देतो, महाविकास आघाडीने तुम्हाला बोलवलं का? आदरणीय अजितदादा यांच्याबरोबर माझी वेळोवेळी मतदारसंघाबद्दल चर्चा होत असती. वरळी विधानसभेची पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत सचिनजी, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा आपण सगळेच देत आहोत, त्यामुळे तुम्ही पण द्या. सगळी चर्चा करूनच सगळे निर्णय आमचे होत असतात. आत्तासुद्धा चिंचवड विधानसभेची माझी चर्चा झाली नाही दादांबरोबर, परंतु मी महाविकास आघाडीचा महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असल्याकारणाने जर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा, मी कुठल्याही उमेदवाराचं नाव घेणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा जर उमेदवार उभे राहणार असेल तर मी पूर्णपणे माझा पाठिंबा आहे. दुसरा तुम्ही प्रश्न विचारला की प्रत्येक पक्ष स्वतःचे पक्ष वाढवण्यासाठी उमेदवार उभा करतो, परंतु तुम्ही डायरेक्टली भूमिका घेतली की पाठिंब्याची. मी ह्याचं उत्तर असं देऊ इच्छितो की माझ्या दृष्टिकोनातून माझा पक्षाचा नगरसेवक होणे किंवा आमदार होणे हे माझं टार्गेट नाही. माझं पहिल्यांदा टार्गेट आहे की जे संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा, जातीमध्ये धर्मामध्ये माणसामध्ये जो भांडण लावणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा हरवणे हे माझं पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि घटक पक्ष तर मी आहेच कारणाने. त्यामुळे माझं मिशन पहिल्यांदा आहे की हा पक्ष जो संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, या पक्षाचा उमेदवार निवडून येता कामा नये यासाठी आम्ही पूर्णपणे कार्यरत आहोत. त्यामुळे मिशन आमचं निवडून आणणं किंवा तुमचं निवडून आणण्यापेक्षा रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांचा विचाराचा एक उमेदवार निवडून येणं ही काळाची गरज आहे. मागच्या वेळेस असंच महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी, शिवसेना असं अपक्ष उमेदवार उभा केला असून त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला. समजा कुठं पुन्हा हो हो राहुल कलाटे हो बरोबर आहे. सर्व पक्ष गेले त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल? नाही, मला परत प्रश्न विचारायला समजलं नाही मला प्रश्न. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीला राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांनी अपक्ष म्हणून उमेदवार उभा केला होता, राहुल कलाटे. आताही समजा पुनरावृत्ती झाली त्याची, तर काय? आत्ता पहिल्यांदा आत्ता महाविकास आघाडीला कोणाला उमेदवारी द्यायची त्याची मीटिंग ठरत आहे. मीटिंग येणाऱ्या काळामध्ये ठरेल आणि ते आमच्या माध्यमातून मलासुद्धा दादा सांगतील की आपला उमेदवार आहे. तर माझ्या पक्षाची सेपरेट युती ही म्हणजे मध्यंतरी दादा बोलले होते की वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेवर युती आहे, आमच्या पक्षाची ज्याबरोबर युती आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. तर दादा त्या माध्यमातून दादांना मी विचारेन की नेमकं चिंचवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असेल त्या भूमिकेचं पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून समर्थन करणार. अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला नाही, तर समजा तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही राष्ट्रवादीचा घटक पक्ष, समजा शिवसेनेला जागा सुटली, राहुल कलाटे जर उमेदवार असेल तर तुम्ही ज्या मानसिकतेने राष्ट्रवादीचा प्रचार करणार त्याच मानसिकतेने शिवसेनेचा प्रचार कराल का? 100% जर शिवसेना जर महाविकास आघाडीत असेल आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार असेल तर 100% त्याच मानसिकतेने या लोकशाही विरोधी, संविधान विरोधी जो भाजप पक्ष आहे या उमेदवाराला
या पक्षाच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आम्ही नक्की यांना पूर्णपणे महाविकास आघाडीला 100% उमेदवार महाविकास आघाडीचा निवडण्यासाठी प्रयत्न करणार. तुमच्या स्थानिक महाविकास आघाडी नेत्यांची जमती का? जसं काय का मतभेद आहे तुमच्या? नाही तसं काय मतभेदचा प्रश्न आहे. मिशन पहिलं शिवाजी महाराज संभाजीराजे फुले आंबेडकरांचा विचार पुढं महाराष्ट्रात पुढे नेणे, तो उमेदवाराला निवडून आलं हे आणणे हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे. ह्या जे मतभेद हा छोटा विषय, मतभेद मिटून ते सगळे एकत्र, सर्व पक्षात मतभेद असतात, सर्व गटात पक्षात सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात, परंतु ज्यावेळेस हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असतो, महाराष्ट्राचा विचार पुढे न्यायचा असतो, त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र पुढे गेलं पाहिजे. असं नेत्यांकडून जर तुमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना डावललं जात असेल तर त्यावेळेस तुमची भूमिका काय? त्यावेळेस माझी भूमिका असेल, आदरणीय अजितदादांबरोबर मी स्पष्टपणे याबाबतीत बोलेल आणि पूर्णपणे माझे कार्यकर्ते त्या जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्याला पूर्ण सहकार्य करेल, परंतु ते दादांशी बोललं जाईल की बाबा आम्हाला माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या अशी विनंती आम्ही करेल, परंतु तसे होताना दिसणार नाही. कारण आदरणीय मला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय अजितदादा पवार हे आम्हाला विश्वासात घेतात. मला आदरणीय अजितदादा पवारांनी 2014 पासून ते आज तक पूर्णपणे मला राज्यामध्ये विश्वासात घेतलेलं आहे. प्रवक्ता असेल का या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रवक्ते असतील, प्रचार प्रमुख असतील, त्यामध्ये खरात घाटाचा एखादा प्रवक्ता असेल का? कारण आता कुठे खरात घाटाचा प्रवक्ता दिसलेला नाही. हो ठीक आहे, जाहीर करू ते. बरोबर आहे तुमचं, एकदम चांगला प्रश्न आहे. ते जाहीर करू लवकरात लवकर, म्हणजे या इलेक्शनमध्ये पण जाहीर करू की जो भूमिका घेईल. आम्ही आजच तुम्ही आता जे प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी आज अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडचे जे कार्यकर्ते आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमची त्यांच्याशी मी बोललो आहे की आपल्याला इथं खास एक समिती निर्माण करता येईल का की चिंचवड विधानसभामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहील त्याला आपल्याला व्यवस्थित मदत कशी पोहोचवता येईल सगळ्याच बाबतीत, तर त्याला सहकार्य कसं करता येईल, त्यांच्यावर कसं फिरता येईल, एक कोऑर्डिनेशन कमिटी करता येईल आणि करणार आम्ही नक्की. खरंच साहेब, आपण आताच म्हणतो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या युतीला आपण नाही का स्वागत केलेलं आहे, परंतु 1986 काळामध्ये एक दलित आंदोलन झालं होतं आणि ते दलित आंदोलन शिवसेनेने उधळून लावलं आणि ते आंदोलन झालं म्हणून तिथं गोमतर ते टँकर भरून त्या ठिकाणी चौक साफ केला होता. त्याच्यावर आज आपण बाळासाहेब असाल किंवा तुम्ही असाल ह्याच्यावरती विसर पडतोय का तुम्हाला याचं? नाही, कधीच नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी बाबासाहेबांचंच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास निर्माण विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. कोणीही कधीच विसरलेलं नाही इतिहास. परंतु आजची परिस्थिती एवढंच सांगितलं मी. तुम्ही मला जो प्रश्न, माझी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती आहे. मी माझी भूमिका मांडली पहिल्यांदा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आजच्या परिस्थितीमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे, म्हणून त्या मी युतीचं स्पष्टपणे स्वागत करत आहे. हे तुम्हाला मी मांडलं. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा जातीयवादी विचार चालू होता का? नाही, त्याच्याबद्दल काय मला ते म्हणजे बोलायचं नाही, म्हणजे त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही. त्याच्याबद्दल मी नो कॉमेंट, म्हणजे स्पष्ट सांगतो की आजच्या परिस्थिती मी सांगतो तुम्हाला, मी त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित नाही. 8 वर्ष तुम्ही राष्ट्रवादी बरोबर एकत्र आहात. हो, 9 वर्ष. 9 वर्ष, 2.5 वर्ष ते सत्तेत होते. तुम्हाला सत्तेत त्यांनी काही वाटा दिला? मुळात आता स्पष्टच बोलतो की माझा विचार हा नक्कीच राज्य लेवलला चाललेला होता, मला त्याची माहिती मिळाली होती आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रिपब्लिकन पार्टी म्हणजे खरात पक्षाला, सचिन खरात गटाला नक्कीच आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब नक्की न्याय देतील ही खात्री आहे आम्हाला.